तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक 74. एका अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 4 ने मोठा आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 6 मिळवल्यास 7/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे या ठिकाणी. तर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी, एका अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा 4 ने मोठा आहे. मग आपल्याला छेद गृहीत धरावा लागणार आहे. समजा त्या अपूर्णांकाचा छेद x मानू. मग अंश काय होणार, अपूर्णांकाचा अंश होणार हा छेदापेक्षा कितीने मोठा आहे, 4 ने मोठा आहे. मग x अधिक 4 होणार. बरोबर आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 6 मिळवल्यास आपल्याला काय करायचं, दिलेल्या अटीनुसार दिलेली अट काय, आपल्याला अंश व छेद यामध्ये किती मिळवायचे, 6 मिळवायचे. मग अंश आहे आपल्याकडे किती, x अधिक 4 आणि छेद आहे आपल्याकडे किती, x आहे. बरोबर आहे. यामध्ये किती, 6 मिळवायचे, प्रत्येकी 6 मिळवायचे. तर आपल्याला नवीन अपूर्णांक मिळतो 7/5. x 6 आणि 4 10 आणि x अधिक 6 बरोबर आहे आपल्याला 7/5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 गुणिले काय होणार, x अधिक 10 आणि बरोबर आहे 7 आणि इकडे काय होणार, x अधिक 6 होणार. 5 गुणिले x 5x अधिक 5 10 50 बरोबर 7x अधिक 7 सखम 42. मग काय होणार आपल्याला आता, हे 50 हे 42 इकडे घेऊन या, मायनस होणार 42 बरोबर 7x आणि मायनस 5x. 42 50 मधून 42 गेलं तर 8 उरणार या ठिकाणी 2x उरणार. म्हणजे x ची किंमत काढायची आपल्याला, या 2 ला इकडे घेऊन या, म्हणजे 8/2. तर x बरोबर 8 म्हणजे किती, 4. x ची किंमत मिळाली आपल्याला. या ठिकाणी आपल्याला x कोणाचे आहे, छेद मिळाला आपल्याला. ठिकाणी किती आहे, छेद 4 आहे. बरोबर आहे. मग इथं x बरोबर छेद बरोबर काय, त्या अपूर्णांकाचा छेद बरोबर आहे 4. मग अपूर्णांकाचा अंश काढायचा आपल्याला. अंश बरोबर काय होणार, x अधिक 4 ने मोठा आहे. म्हणजे काय होणार, x ची किंमत 4 अधिक 4 बरोबर किती, 8. म्हणजे दिले आपल्याला अपूर्णांक पाहिजे, म्हणजेच कोणता, तो अपूर्णांक कोणता आहे, मग तो अपूर्णांक बरोबर अंश आहे त्याचा अंश आहे 8 आणि छेद आहे 4. मग असं पर्यायामध्ये आपल्याला उत्तर पाहिजेत कोणतं, 8 आणि 4. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे त्या ठिकाणी.